थोड्याशा डिले होतोय त्याबद्दल सॉरी आणि पुढे मी घेतोय समरूपता। तर आता समरूपता प्रकरण पाहताना काल आपण समरूपतेमधले गुणधर्म पाहिले, 4 गुणधर्म अभ्यासले, 4 गुणधर्मावरून आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय सिद्ध केलं। विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आहे फार महत्त्वाचं प्रमेय आहे, म्हणून थोडक्यात त्याची रिव्हिजन करू आणि पुढे जाणारे आपण। तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या 2 बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या एकाच प्रमाणात त्या बाजूंना प्रमाणात विभागते। आता प्रमाणाचं मूलभूत प्रमेय हे माहिती आहे आपल्याला, फक्त मी त्याची रिव्हिजन घेतोय की त्रिकोण एबीसी एक काढला, रेषा एल ही त्या बाजू बीसी ला समांतर आहे, ती एबी ला आणि एसी ला ज्या बिंदूत छेदते त्याला पी आणि क्यू नाव दिले। जे आकृतीत काढलेलं आहे ते आपण पक्षामध्ये लिहिलं। साध्य काय केलं तर एपी छेद बीपी आणि एक्यू छेद क्यूसी हा जो भाग आहे हा भाग काल पाहिला होता साध्य। आणि हे साध्य करत असताना आकृतीमध्ये आपल्याला काही बदल जो करावा लागतो तो रचनेमध्ये लिहावा लागतो। आता पी आणि सी बिंदू जोडले, त्यानंतर क्यू आणि बी बिंदू जोडले, रचना रेख पीसी व रेख बीक्यू काढले। आता सिद्धता देत असताना आपण त्रिकोण एपीक्यू घेतला, दुसरा त्रिकोण तुलना करताना पीक्यूबी घेतला। आता या 2 त्रिकोणामध्ये त्यांची जी उंची आहे ती उंची एक समान आहे, म्हणून त्या 2 त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात मिळतात हा गुणधर्म वापरायचा। आणि जेव्हा उंची समान असते त्यावेळा 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असते, म्हणून एपीक्यू छेद पीक्यूबी बरोबर एपी छेद पीबी क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात असतात। दुसरा त्रिकोण घेतला एपीक्यू, त्याला तुलना करायला पीक्यूसी त्रिकोण घेतला आणि त्याची जी उंची आहे ती उंची काढली, दोघांची उंची समान आहे। आणि जेव्हा 2 त्रिकोणांची उंची समान असते तेव्हा त्या 2 त्रिकोणांची क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात बदलतात, म्हणून एपीक्यू छेद पीक्यूसी बरोबर एक्यू छेद क्यूसी क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात बदलतात हे आपण पाहतोय। नंतर आपण पाहतोय की त्रिकोण पीक्यूबी आणि त्रिकोण पीक्यूसी, आता हे दोन्ही त्रिकोण हे बाजू बीसी ला समांतर असणाऱ्या एल रेषेच्या मध्ये आहेत, म्हणजे समांतर रेषा आहेत बीसी आणि एल। समांतर रेषांमध्ये जी काही त्रिकोण होणार आहे त्यांची जी उंची असणार आहे ती समान असणार आहे, म्हणून या दोन्ही त्रिकोणांची उंची समान असणार आहे। आणि त्यांचा पाया पीक्यू घेतला तर पाया सुद्धा समान आहेत, म्हणून पीक्यूबी आणि पीक्यूसी यांचा रेख पीक्यू पाया आहे। रेख पीक्यू समांतर रेख बीसी आणि म्हणून पीक्यूबी आणि पीक्यूसी यांची उंची समान आहे, म्हणून त्या 2 त्रिकोणांची क्षेत्रफळे समान आहेत। म्हणून या समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 च्या मध्ये डाव्या बाजूला पीक्यूबी आणि पीक्यूसी या दोन्ही किमती समान आल्या, क्षेत्रफळे समान आहेत, म्हणून आपण म्हणतोय की त्यांच्या डाव्या बाजू दोन्ही समान आहेत 1 2 3 वरून। आणि डाव्या बाजू जर समान असतील तर मग ह्याची एपी छेद पीबी आणि एक्यूची छेद क्यूसी हे दोन्ही समान आहेत, म्हणून या ठिकाणी आपल्याला ह्या प्रमेयाची सिद्ध केलं। तर हे फार महत्त्वाचं हे प्रमेय दररोज एकदा तरी आपण सुट्टीच्या कालावधीमध्ये लिहून काढायचं आहे। नंतर आपण पुढे जाणार आहे। आता दुसरं जे त्याच्या पुढचा जो भाग आहे की प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा जो व्यत्यास आहे म्हणजे त्याचा कॉन्व्हर्स व्यत्यास त्याच्या उलट असतो। जर एखादी रेषा जर त्रिकोणाच्या 2 बाजूंना भिन्न बिंदू छेदून तर ती एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते। हा एक त्रिकोण आहे एबीसी, रेषा एल एबी ला आणि पीसी ला पी आणि क्यू बिंदू छेदली त्यावेळेस ती एल रेषा बाजू बीसी ला समांतर असते हे दाखवायचे। ह्याची सिद्धता आपल्याला प्रत्यक्षपणे द्यायची नाही, या प्रत्यक्ष पद्धतीने देता येणारे रेषा एल हे त्रिकोण एबीसीच्या बाजू एबी आणि एसी ला अनुक्रमे पी आणि क्यू बिंदू छेदते, म्हणून एपी छेद पीबी आणि एक्यू छेद क्यूसी हे आपल्याला दिलेलं आहे।
हे जर दिलेलं इथं दिलेलं आहे छेदत असे प्रमाणात विभागत असेल हे दिलेलं आहे आणि तर पुढचा भाग तर उरलेल्या बाजूला ती समांतर असते म्हणजे उरलेली बाजू कोणती बीसी तर त्या बीसी ला समांतर असते हे आपल्याला सिद्ध करता येतं। ह्या प्रत्यक्ष पद्धतीने याची सिद्ध देता येते। ह्याची फक्त माहितीसाठी हा भाग आपल्याला आवश्यक आहे। आता आपण पुढे एक कृती करणार आहे। ती कृती अशी करणार आहे की तिने आपण बऱ्याच वेळा ती कृती केलेली आहे, बऱ्याच आकृत्या काढलेल्या आहे की प्रथम त्रिकोण एबीसी काढला, त्या त्रिकोणाचा बी हा कोण आहे, त्या कोणाचा कोण दुभाजक आपल्याला नेहमीच्या पद्धतीने इथं थोडंसं माप घेऊन कंस काढायचा आणि पुढं निम्म्या ह्याच्यापासून अंतर घेऊन पुढं कंस इकडून कंस असं काढून हा कोण दुभाजक काढला आणि कोण दुभाजकावरून तो डी बिंदूत छेदतो म्हणजे त्रिकोणाचा कोण बी त्रिकोणाच्या कोण बीचा कोण बी दुभागला आणि तो एसी ला जिथे छेदतो त्या छेदन बिंदूला डी नाव दिलं। म्हणजेच हा कोण ए बी डी आणि कोण डी बी सी हे एकरूप होतात का तर किरण बी डी हा कोण एबीसी चा कोण दुभाजक आहे आणि कोण दुभाजकामुळे झालेले जे कोण आहेत ते कोण एकरूप असतात हे आपण पाहिलं। आता आपल्याला भाग काही करायचा आहे की आपल्या वहीमध्ये आपण त्रिकोण एबीसी काढायचा आहे, कोणताही काढा, त्याला असं काय माप घ्यायची गरज नाही, अंदाजे काढा, कसाही काढा, तुम्हाला ती आज कृती करायची। त्यानंतर कोण बी चा कोण दुभाजक काढायचा, कोण दुभाजक काढल्यानंतर तो समोरच्या बाजूला ज्या बिंदूत छेदेल त्या छेदन बिंदूला तुम्ही काही नाव देऊ शकता, डी द्या काही द्या, त्या बिंदूला डी नाव दिलं मी। आता त्या डी मुळे काय झालं तर ह्या ठिकाणी एसी चे दोन भाग झाले एडी आणि डीसी। अशा वेळेस हा एबी आणि बीसी म्हणजे उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत ह्या दोन बाजूंचं जर आपण गुणोत्तर घेतलं आणि ह्या डी मुळे झालेले ह्या एसी चे जे दोन भाग आहेत त्यांचं गुणोत्तर घेतलं तर ते गुणोत्तर आपल्याला समान येतं। जवळजवळ आता जरी आपण आकृती काढली त्याच्यात थोडी जरी एरर राहिली तरी त्यांची गुणोत्तर ही जवळ सारखीच आल्याची आपल्याला लक्षात येईल। अशा एक आपण आज 4-5 वेगवेगळ्या त्रिकोणांवर हा प्रयोग करायचा आहे आणि त्यांची माप लिहायचेत आणि नंतर उद्या ते आम्हाला सांगायचेत किंवा आपल्यालाच एक ते काढल्यानंतर ते म्हणजे म्हणजे काढून आपण जर कृती केली तर आपल्याला निश्चितच त्याच्यातनं एक आनंद मिळणार आहे की खरंच हा जो गुणधर्म दिलेला आहे तो गुणधर्म बरोबर आहे की नाही। म्हणून आपल्याला हा एबी छेद बीसी म्हणजे ह्या बाजूंच्या ज्या उरलेल्या बाजू आहेत त्या बाजूंचं गुणोत्तर आणि ज्या ठिकाणी डी बिंदूने एसी ला म्हणजे दोन भाग केलेले त्या बाजूंचं गुणोत्तर, ही गुणोत्तर आपण कृतीद्वारे काढणार आहे आणि ते केल्यानंतर दोन्ही गुणोत्तर जवळजवळ सारखे आहेत हे आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आणि प्रत्यक्ष आपण जर कृती करून ते अनुभव घेतला तर वेगळ्याच प्रकारचा आनंद आपल्याला मिळणार आहे। याच त्रिकोणाचे इतर कोण दुभागा म्हणजे ए कोण दुभागा किंवा सी कोण दुभागा किंवा तुम्ही जे नाव द्याल ते कोण दुभागा आणि त्यांची गुणोत्तर काढा, ती गुणोत्तर सुद्धा समान येतात। थोड्याफार आकृती काढताना किरकोळ थोडीशी त्रुटी राहणार आहे पण ती त्रुटी फार कमी ह्याच्यात असणार आहे आणि हे जर आपण केलं आणि अनुभव घेतला तर आपल्याला निश्चितच एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळेल आणि पुढचं जे प्रमेय आपण पाहणार आहे त्या पुढच्या प्रमेयाची ह्या कृतीद्वारे एक म्हणजे मार्ग तयार होणार आहे की पुढचं प्रमेय काय सांगतंय आपल्याला, तर आपल्याला हे या ठिकाणी अनुभवता येणार आहे। मग आता दोन्ही गुणोत्तरे जवळजवळ सारखी आली हे आपल्याला अनुभवायला मिळालं आणि त्या त्रिकोणांचे इतर कोण दुभागा आणि आपण कृती करून पाहणार आहे। आता पुढचं जे प्रमेय आहे फार महत्त्वाचं प्रमेय आहे, ते पण परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, तर आपण जाणून घेऊया त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचे प्रमेय, थेरम ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल। आता प्रमेयचं विधान काय आहे तर विधान आहे प्रमेय त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो। मित्रांनो, जर आपण आता सांगितलेली कृती जर तुम्ही प्रत्यक्ष वही पेन घेऊन आपण पेन्सिल घेऊन कंपासचा वापर करून जर ती कृती व्यवस्थित सोडवली
तर आता पुढे जे प्रमेय आपण पाहणार आहे त्या प्रमेयाला निश्चितच आपल्याला समजायला आणि जो काही भूमिती अवघड आहे, समजत नाही, किती जरी आपण सोडवलं तरी लक्षात राहत नाही, हा तुमचा जो समज आहे तो समज निश्चितच ही कृती केल्यानंतर पुढचं प्रमेय सोडवताना आपल्याला जाणवेल आणि आनंद एक मिळेल भूमितीतली उदाहरणं प्रमेय सोडवताना, गुणधर्मांचा अनुभव घेताना. तर आता ह्या प्रमेयाचं दोन भागात विभागणी करू. त्रिकोणाचा कोणाचा दुभाजक, याचे पहिला शब्द म्हणजे एक त्रिकोण आहे. आपण एक त्रिकोण घेतला, त्या त्रिकोणाला नावं देऊ ए बी सी. क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी नावं आपण द्यायची आहेत. तिथं आता त्रिकोणाचा काही प्रश्न नाही, पण चौकोन असेल तर मात्र तिथं तो नियम आपल्याला पाळावा लागतो. तर हा त्रिकोण एबीसी काढला. कोणाचा दुभाजक, कोणता कोण, कोणताही घेऊ शकता. मग आता मी इथं सी कोण घेतलाय, तर ह्या सी कोणाचा दुभाजक काढला आणि तो एबी ला ई बिंदू मध्ये छेदतो. आता मित्रांनो इथं काय झालेलं आहे, तर हा कोण दुभागल्यामुळं कोण एसीई आणि कोण बीसीई हे दोन कोण एकरूप झाले. म्हणजे आपण जी कृती केलती त्या कृतीप्रमाणेच आपण जाणार आहे. त्या कोणासमोरील बाजूला म्हणजे या कोणासमोरच्या बाजूला त्याने विभागलेलं आहे. तर कसा विभागतो तो, तर उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या, म्हणजे उरलेल्या कोणत्या बाजू आहेत एसी आणि बीसी, या बाजूंच्या लांबींच्या प्रमाणात तो विभागतो. हे आपल्याला ह्याच्यावरून दिसतंय. म्हणून आपण पक्ष इथं जे आकृतीत काढलेलं एवढं पक्षात लिहिणार आहे की त्रिकोण एबीसी च्या कोण सी चा इथं डबल झालेलं आहे माझ्याकडून, दुभाजक रेख एबी ला ई बिंदूत छेदतो. हा भाग आपण जेवढी जशी आकृती काढली की लगेच त्याचा पक्ष लिहून टाकायचा. ही जी आकृती आहे ही आकृती आता पुढचं जे भाग आपल्याला सिद्ध करायचा आहे त्याच्यासाठी कमी पडते. मग आता कमी पडते म्हणल्यानंतर उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात त्याचं साध्य जे आहे ते साध्य आपल्याला असं सिद्ध करायचंय की एबी आणि ईबी आणि सीए आणि सीबी. आता इथं एई, इथं ई पाहिजेत, एई छेद ईबी आणि सीए छेद सीबी हे गुणोत्तर आपल्याला साध्य म्हणजे सिद्ध करायचे. तर त्यासाठी रचना करावं लागणार आहे. तर हा सीई जो आहे त्याला ह्या एक समांतर अशी बी बिंदूतून एक रेषा काढायची. ती रेषा, त्या रेषेला आता ही जी दुसरी रेषा आहे ही रेषा त्याला छेदते आणि त्या दोन्ही डी बिंदू छेदतात. म्हणजे एसी आपल्याला वाढवायचा आहे. पहिल्यांदा बी काढले, मी परत एकदा पाठीमागे येतोय. आपण सुरुवातीला ह्या बी बिंदूतून एक रेषा काढायची, ती सीई ला समांतर असणार आहे. त्यानंतर एसी पुढे वाढवायचा आहे. तो वाढवताना ही जी रेषा काढलेली आहे ह्या रेषेला ज्या ठिकाणी छेदेल त्या छेदनबिंदूला डी नाव द्यायचंय. आता हे दिल्यामुळं आता ह्या ज्या समांतर रेषा आहेत आणि आता एडी काय होणार आहे त्यांची छेदिका रचना. बिंदू बी मधून किरण सी ला समांतर रेषा काढली, ती वाढवलेल्या एसी ला डी मध्ये छेदते. आता डी मध्ये छेदल्यानंतर पुढे आपण पाहणार आहे की किरण सीई, हा किरण सीई, किरण बीडी ला, हा जो रेषा काढलेली आपण त्यालाच इथून बी पासून जर घेतला तर किरण बीडी ला रेषा एडी ही एक छेदिका काढली, ती छेदिका आपण काढलेली आहे. आणि आता त्या ठिकाणी कोण एसीई हा दाखवलेला आहे मी इथं. हा कोण आता दोन समांतर रेषांचा गुणधर्म आपण अभ्यासलेला आहे की दोन समांतर रेषांना जर एका छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोण हे एकरूप असतात. मग आता मला सांगा की ह्या ठिकाणचा हा एसीई आणि कोण सीडीबी हे दोन्ही समांतर रेषांना एडी छेदिकेमुळे छेदल्यामुळे झालेले हे दोन संगत कोण आहेत. आणि ते संगत कोण एसीई एकरूप कोण सीडीबी हे दोन संगत कोण आहेत आणि ते संगत कोण एकरूप असतात. ह्या आपण 8वीला तीन समांतर रेषांचा गुणधर्म अभ्यासलाय, 9वीलाही तो तीन समांतर रेषांचा गुणधर्म अभ्यासलाय आणि त्याचा वापर आपल्याला इथं आता ह्या प्रमेयामध्ये केलेला आहे की हा एसीई कोण
आणि कोन CDB हे संगत कोन आहेत आणि ते एकरूप आहेत। आता त्यानंतर मी ही एक CB B आणि C बिंदूतून जाणारी रेषा काढली। आता ह्याच्या अगोदर म्हणजे आत्ताच्या पूर्वी ह्या प्रमेयापूर्वी आपण जे प्रमेय शिकलो BPT म्हणजे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, त्या प्रमेयामध्ये मी आता त्रिकोण ADB हा मोठा त्रिकोण घेणार आहे। ADB आता ADB त्रिकोण आहे, या त्रिकोणाला हा त्रिकोण जर काढला आणि त्या त्रिकोणाला ही CB जी आहे ती रेषा या ठिकाणी काढलेली। आता ती रेषा काय करते ते पहा। BC छेदिका घेतली, तो BC छेदिका घेतल्यामुळं ह्या दोन समांतर रेषा CE आणि CD ह्या दोन समांतर रेषांची आधी AD छेदिका काढली होती, आता BC छेदिका काढली। ह्या BC छेदिकेमुळे आपण दुसरा गुणधर्म तीन समांतर रेषांचा पाहिलेला होता की जेव्हा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात। मित्रांनो ह्या ठिकाणी सुद्धा दोन व्युत्क्रम कोन तयार झालेले आहेत। तर हा ECB आणि दुसरा कोन हा CBD हे Z टाइपचा कोन तयार झालेला आहे। Z टाइपचे कोन म्हणजे आपण व्युत्क्रम कोन असतो त्याला आंतरव्युत्क्रम कोन म्हणतात आणि त्या ठिकाणी हा कोन एकरूप झालेला आहे, म्हणजेच कोन CECB एकरूप कोन CBD हे व्युत्क्रम कोन झाले। आता आकृतीकडे नीट लक्ष द्या, मी हे जे कोन दाखवताना सारख्या आकाराचे कोन दाखवलेत, म्हणजे लक्ष द्या हा कोन ह्या कोनाशी एकरूप आहे, हा कोन ह्या कोनाशी एकरूप आहे, म्हणजे ACE हा कोन CDB ला एकरूप आहे। त्यानंतर आपण सुरुवातीलाच पक्षामध्ये सांगितलेलं आहे की ACE कोन दुभाजकामुळे आणि कोन BCE एकरूप आहे, म्हणजे पहिला दुसऱ्याशी एकरूप आहे, पहिला तिसऱ्या कोनांशी एकरूप आहे आणि लक्ष द्या दुसरा चौथ्या कोनाशी एकरूप आहे। हे चारही कोनांची मापे सारखीच झाली, हे आपल्याला याच्यावरून पाहायला मिळालं। मग आता ह्याच्यामध्ये एक निरीक्षण जर केलं तर BCD हा जो त्रिकोण तयार झालाय तो त्रिकोण आपल्याला समद्विभुज त्रिकोण तयार होत झालेला दिसतो, कारण ज्या त्रिकोणाच्या पायालगतचे कोन एकरूप असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात, कारण त्या एकरूप कोनासमोरील बाजू सुद्धा एकरूप असतात। आता पुढच्या याच्यामध्ये ही आकृती आता आपण काढलेली आहे, कारण आकृती प्रमेय लिहिताना नेहमी डाव्या पानावर लिहायचं आणि त्याचा राहिलेला भाग उजव्या पानावर येतो, म्हणून मी आकृती समोर ठेवलेली, कारण आकृती पाठीमागे ठेवायची म्हणलं तर प्रमेय थोडंसं अवघड जातं। मग आता ह्या ठिकाणी परंतु कोन ACE एकरूप कोन CE ही पक्षामध्ये आता आपण त्याची माहिती घेतली। आता कोन CBD हा कोन CBD आणि कोन CDB हा CDB हे 2-3 वरून आपल्याला लक्षात येते की हा कोन आणि हा कोन एकरूप झाला। मग आता हा एकरूप असेल तर त्रिकोण CBD हा CBD हा समद्विभुज त्रिकोण होतो आणि त्याच्या ज्या बाजू आहेत आता निळ्या रेषेने दाखवलेल्या आहेत रेषाखंडाने, तर त्या एकरूप असणार आहेत। ही एकरूप आहे आणि ही एकरूप आहे का, तर समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म सांगतो की पायालगतचे कोन एकरूप असतील तर त्या कोनासमोरील बाजू सुद्धा एकरूप असतात, म्हणून बाजू CB एकरूप बाजू CD, म्हणजे ही CB आणि CD एकरूप झाल्या। आता एकरूप कोनासमोरील बाजूचा गुणधर्म म्हणून CB बरोबर CD हा चौथं विधान आपल्याला मिळालं। आता आपण पुढे जाणार आहे की त्रिकोण ABD हा मोठा त्रिकोण ABD ह्या मोठ्या त्रिकोणामध्ये ही जी EC आहे ही बाजू BD ला समांतर आहे, मी EC थोडीशी वाढवली। आता या ठिकाणी मला तुमच्या लक्षात येईल की ABD हा एक त्रिकोण आहे। आता बाकीचा इथला हा जो पार्ट आहे हा थोडासा आपण ड्रॉप करूया आणि फक्त याचा विचार करूया। ABD त्याची ही EC छेदिका आहे आणि ह्या छेदिकेमुळे ही कुणाला समांतर आहे, कारण CE काढतानाच आपण BD ला समांतर काढलेले आहे। मग आता ही ह्याला समांतर आहे। आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय पाहिलेलं होतं की एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना म्हणजे ज्या बाजूंना छेदलेले त्या बाजूंना प्रमाणात
विभागते, म्हणून आपल्याला इथं असं म्हणता येईल की एई छेद एबी आणि एसी छेद सीडी हे आपल्याला म्हणता येईल. ही समांतर रेषा दाखवली, म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार एई छेद ईबी बरोबर एसी छेद सीडी हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरलं. ह्याचं उपयोजन इथं केलेलं आहे आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं. म्हणजे मित्रांनो एक पहिलं प्रमेय आपल्याला आलं, म्हणून मी तुम्हाला वाटत असेल की परत परत ते प्रमेय का रिपीट केलं, तर त्या प्रमेयाचं आपल्याला प्रत्येक ठिकाणी कसा वापर करायचा ते इथं वापर करायचा आहे. आता सकाळी आपण पाहिलं आणि नंतर ते लगेच लक्षात राहावं म्हणून त्या ठिकाणी मित्रांनो घेतलेलं आहे. आता त्या ठिकाणी एई छेद ईबी बरोबर एसी छेद सीबी. आता एसी छेद सीबी का घेतलं, तर इथं हा जो सीडी आहे आणि हा सीबी हा एकरूप आहे. तिथं आपण म्हणलं सीबी बरोबर सीडी चौथ्या विधानावरून, आणि पाचवं विधान जिथं आहे त्या सीडीच्या जागेवर सीबी टाकला आणि आपल्याला साध्यामध्ये तेच विचारलं होतं की एई छेद ईबी बरोबर एसी छेद सीबी. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला ह्या प्रमेयाची सिद्धता मिळाली. निश्चितच ह्याच्यामध्ये आपल्याला जो भाग आहे तो तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता आणि त्यामध्ये आपला सराव करून घेऊ शकता. सराव फार महत्वाचा आहे मित्रांनो. प्रॅक्टिस करणं फार फार गरजेचं आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपल्याला त्याची प्रचिती निश्चितच येईल. आता पुढे जाऊन आपण दुसरा भाग पाहणार आहे की हे पाहत असताना ही जी आत्ताची प्रमेय पाहिलेलं आहे, ह्या प्रमेयाची आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे की एक वेगळ्या पद्धतीने त्याची सिद्धता देता येते. त्याचीही तुम्ही त्या गुणधर्मांचा वापर करून म्हणजे त्या ठिकाणी कोनदुभाजकाचा गुणधर्म वापरून त्याची जी सिद्धता आहे ती सिद्धता कोनदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा कोनाच्या भुजांपासून समदूर असतो त्या गुणधर्माचा सुद्धा वापर करून पडताळा आपण घ्यायचा आहे. आता पुढचं जे प्रमेय आहे फार महत्वाचं आहे, ते विचारलं जाऊ शकतं आणि त्याच्यावर काही उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. तर आता याच्यामध्ये तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म म्हणजेच प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आता हे आपण पाहत असताना तीन समांतर रेषा काढायच्यात आपल्याला, म्हणजेच कृती करायची, तीन समांतर रेषा काढायच्या. मग आता तीन समांतर रेषामध्ये ही एक एल रेषा, एम रेषा आणि एन रेषा काढली. त्यांना आपण एल एम एन नाव देऊया. याला एल नाव दिलं, याला एम नाव दिलं, याला एन नाव दिलं. आता तीन रेषा झाल्या समांतर. तुम्ही म्हणाल इथं तीन समांतर रेषा, या दोघांमधलं अंतर कमी, या दोघांमधलं अंतर जास्त आहे. आपण आठवीला हा गुणधर्म पाहिलेला आहे. जरी समांतर घेतल्यास तरी काय प्रॉब्लेम नाही, परंतु आपल्याला त्याच्यातला भाग समजून घेण्यासाठी ह्या दोन जवळ आणि ह्या थोडासा अंतर ठेवलाय की त्या प्रमाणात असतात. हा गुणधर्म आपल्याला उदाहरणं सोडवताना दोन्ही जर सारखेच घेतले तर तो लवकर लक्षात येणार नाही, पण अशा पद्धतीने थोडंसं अंतर ह्याच्यात जास्त घेऊन काढायच्या. T1 आणि T2 ह्या त्यांच्या दोन छेदिका काढल्या. याला पहिल्याला T1 नाव दिलं आणि दुसऱ्याला T2 नाव दिलं. आता त्या T1 छेदिकेवरील आंतरछेद AB आणि BC आहेत, तर आता त्यांना नावं देऊन घेऊ आपण. इथं A B C हे तीन अंतर, म्हणजे ह्या ठिकाणी ह्या तीन बिंदूंमुळे तीन समांतर रेषांमध्ये दोन आंतरछेद तयार झाले, एक AB आणि दुसरा BC. आता AB आणि BC जे दोन आंतरछेद आहेत, हे दोन आंतरछेद दुसऱ्या छेदिकेवर सुद्धा आपल्याला होतं. मग T2 छेदिकेवरील आंतरछेद त्यांना नाव P Q आणि R देऊ. आता PQ एक आंतरछेद तयार झाला आणि QR एक आंतरछेद तयार झाला. म्हणजे हा AB आंतरछेद लाल रेषाखंडाने दाखवला, हा निळ्याने BC दाखवला, PQ लालने दाखवला आणि जांभळ्या रंगाने आपण हा QR दाखवलेला आहे. आता ह्या जी कृती केली आपण ही प्रत्यक्ष कृती करून पाहायची की AB म्हणजे प्रत्यक्ष लांबी मोजायची. AB छेद BC दोघांची माप मोजून लिहा. PQ छेद QR माप मोजून लिहा. कृती करा आणि ही जर कृती करून यांची AB छेद BC आणि PQ छेद QR हे प्रत्यक्ष काढून पहा आणि त्यावेळेस आपल्याला खात्री पटेल की त्या दोन्हीही पहिल्या छेदिकेवरच्या आंतरछेदांचं गुणोत्तर दुसऱ्या छेदिकेवरच्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा एवढं येतं. हे आपण प्रत्यक्ष कृती वहीवर आज करायची.
प्रत्यक्ष मोजायची माप ए बी आणि बी सी, पी क्यू आणि क्यू आरची आणि त्यांचं गुणोत्तर काढायचं आणि गुणोत्तर काढल्यानंतर प्रत्यक्ष ते गुणोत्तर सारखं येतंय का ह्याचा स्वतः अनुभव घ्यायचा आहे। तर ए बी छेद बी सी आणि पी क्यू छेद क्यू आर ही गुणोत्तरे काढली आणि ती जवळपास थोडीशी एरर जर राहिली आपल्याकडून तर थोडीशी हे करतात आणि ॲक्युरेट काढली तर निश्चितच ते दोन्हीही गुणोत्तर सारखीच आल्याचे आपल्याला जाणवेल आणि एक वेगळ्या प्रकारचा भूमितीमधलं जे मनोरंजन आहे, आनंद आहे, तो आनंद आपल्याला याच्यामधून घेता येणार आहे। मित्रांनो, हा तिसरं जे प्रमेय आहे, आता जी कृती केली त्या कृतीवरच आधारित हे प्रमेय आहे। तर ह्या प्रमेयामध्ये आपल्याला सांगितले 3 समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर। आता 3 ज्या समांतर रेषा आहेत त्या समांतर रेषांमध्ये ही एक एल रेषा आहे, दुसरी यम रेषा आहे आणि तिसरी एन रेषा आहे। 3 समांतर रेषांनी एका छेदिकेवर, आता त्याची एक छेदिका, त्या 3 समांतर रेषा काढल्या, रेषा एल समांतर रेषा यम, रेषा समांतर रेषा एन। आता त्यांची ही एक छेदिका काढली, त्या छेदिकेला T1 नाव दिलं। एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर, आता त्याचे केलेले गुणोत्तर, आता केलेले आंतरछेद कोणते येणार आहेत तिथं नाव आपण देऊ आणि त्याची आंतरछेद दुसऱ्या छेदिकेवरच्या केलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा एवढे असते। ही T2 रेषा काढली, दुसरी छेदिका काढली। आता T1 आणि T2 ह्या छेदिका काढलेल्या आहेत। T1 छेदिका त्या रेषांना अनुक्रमे ए बी सी या बिंदूमध्ये छेदते। आता T2 या छेदिकेवरचे आंतरछेद आहेत की फितं पी क्यू आणि आर। आता हे पहिल्या छेदिकेवरचे आंतरछेद ए बी आणि बी सी आहेत, दुसऱ्या छेदिकेवरचे आंतरछेद पी क्यू आणि क्यू आर आहेत। हा जो भाग जेवढा आकृतीमध्ये लिहिलेला काढलेला आहे तो भाग सर्वच्या सर्व आपण पक्षामध्ये लिहिलेला आहे। म्हणजे प्रमेयाची सुरुवात करताना प्रमेय, आकृती, पक्ष। आता साध्य काय करायचे तर पहिल्या छेदिकेवरचे आंतरछेदांचं गुणोत्तर म्हणजे ए बी छेद बी सी आणि पी क्यू छेद क्यू आर हे या ठिकाणी राहिलेले आहे, ते चुकून माझ्याकडून, तर हे आपल्याला पी आणि सी या ठिकाणी दिसतील आणि डी हा बिंदू मिळेल। तर रेख पी सी काढला, हा रेषा एम आणि डी बिंदूला छेदतो, म्हणून एसीपी मध्ये बीडी समांतर एपी। इथं एपी म्हणजे पी क्यू छेद क्यू आर घ्यायचं, इथं तेवढी दुरुस्ती करायची। त्यानंतर प्रमेय जे आता आपण पाहिलं त्या प्रमेयामध्ये 3 आकृतीमधल्या ज्या गोष्टी आहेत ए बी सी हे जे बिंदू आहेत, हे बिंदू T1 T2 आकृती पाठीमागची आहे ती माहितीसाठी मी परत इथं घेतलेली। आता पुढचा भाग आपण पाहतोय की ए बी छेद बी सी बरोबर पी डी छेद डी सी। इथं आपण डीपी सी पी काढलेला आहे, तो डी मध्ये छेदतो, म्हणून पी डी इथं ए बी छेद बी सी। आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचे की इथं उलट जरी घेतलं तरी गुणोत्तर तसं आपण असं लिहिलं तरी चालतं। सी ए पी आणि त्यांची बी डी ही समांतर रेषा आहे आणि ती त्याचं जे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरल्यानंतर आपण ए बी छेद बी सी छेद बरोबर पी डी छेद डी सी हे आपण त्याच्यामध्ये पाहू। म्हणून त्रिकोण सी पी आर मध्ये डी क्यू समांतर सी आर, डी क्यू समांतर हा सी आर ला आहे। या ठिकाणी दुसरं प्रमेय, दुसऱ्या त्रिकोणामध्ये सी पी सी आर आणि डी क्यू समांतर हा कुणाला सी आर ला। आता ते घेतल्यानंतर आपल्याला म्हणायचे पी डी छेद डी पी डी सी आणि पी क्यू छेद क्यू आर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार। म्हणजे इथं 2 त्रिकोणामध्ये आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरलेलं आहे। पहिला त्रिकोण एसीपी आणि दुसरा त्रिकोण पी सी आर। आता पहिलं जे गुणोत्तर आलेलं आहे त्या गुणोत्तरामध्ये ए बी छेद बी सी बरोबर पी डी छेद डी सी हे पहिलं समीकरण आहे। दुसऱ्या समीकरणामध्ये पी डी छेद डी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर हे दुसरं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपण वापरला। त्या 2 समीकरणांमध्ये जर आपण विचार जर केला तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय
तर ह्याच्यामध्ये पीडी छेद डीसी, ह्याच्यात सुद्धा पीडी छेद डीसी आला. म्हणजे लक्ष द्या, आपण जे गुणधर्म पाहिलेले आहेत की पहिलं गुणोत्तर दुसऱ्या गुणोत्तराशी आणि दुसरं गुणोत्तर तिसऱ्या गुणोत्तराशी एकरूप असेल तर पहिलं तिसऱ्याशी एकरूप म्हणजे बरोबर असतं. हे आपण पाहिलेलं आहे गुणधर्म, तो इथं वापरायचा. म्हणून एबी छेद बीसी बरोबर पीडी छेद क्यू आर हा गुणधर्म आपण पाहिला. आणि त्याच्यानंतर हितला जो पी क्यू छेद क्यू आर आहे तो ह्याच्याशी घेतला. म्हणजे समीकरण 1 आणि 2 वरून आपण म्हणू शकतो की एबी छेद बीसी बरोबर पी क्यू छेद क्यू आर हे आपण सिद्ध केलेलं आहे. साध्यामध्ये मित्रांनो मागच्या ह्याच्यामध्ये तिथं एबी छेद बीसी आणि एबी छेद बीसी झाले, तेवढी दुरुस्ती करायची आहे. आणि अशा पद्धतीने आज आपण 3 प्रमेयांचा भाग पाहिलेला आहे. हे पाहत असताना तुम्ही सर्व आज लाईव्ह मध्ये थोडासा डिस्टर्बन्स आला, मध्ये एका व्हिडिओचा आवाज आला म्हणजे सेटिंग चालू करताना, तर तो भाग ड्रॉप करून आपण आज छानपैकी या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. आपण काय ज्या कॉमेंट्स केलेल्या आहेत त्या कॉमेंट्सला 5 मिनिटं कुणाची काय उत्तरं आहेत ती मी पाहतो. निश्चितच आमच्या ह्या चॅनलला तुम्ही पाहिलं त्याच्याबद्दल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या लेक्चरसाठी आपण तयार राहा. थँक्स फॉर वॉचिंग. पुढचं जे आहे ते आपल्याला आत्ताचं जे व्याख्यान नंतर गणिताचं चालू होणार आहे, लिनियर इक्वेशन राहिलेला भाग जो आहे तो आपल्याला होणार आहे. आणि त्याच्यानंतर ते संपल्यानंतर आपल्याला आज विज्ञान भाग 2 मधलं सजीवांची जीवन प्रक्रिया मधला जो भाग तिसरं जे प्रकरण आहे त्या प्रकरणावर छानपैकी एक मार्गदर्शन आपल्याला आज उपलब्ध झालेलं आहे आणि ते आपल्याला मिळणार आहे. धन्यवाद. तर हे पाहत असताना तुमच्याकडच्या ज्या काही कॉमेंट्स आलेल्या आहेत त्या कॉमेंट्स मी पाहतोय आणि त्याच्यामध्ये जर कुणाला काही अडचणी असतील तर त्या अडचणी कॉमेंट्समध्ये करू शकता. आणि निश्चितच आपल्याला जर हा सेशन आवडलेला असेल तर आपण पुढं दुसऱ्या व्याख्यानासाठी आपण तयार राहणार आहेत आणि पुढं अशाच प्रकारच्या जर आपण सूचना दिल्या तर त्या सूचना आम्हाला निश्चितच उपयोगी पडणार आहेत. आपण हा लाईव्ह सेशन ऐकला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. यानंतर त्रिवेदी सरांचं जो आपलं लिनियर इक्वेशन मधला जो भाग चालू आहे तो भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे, ऐकायला म्हणजे ते लाईव्ह पाहायला मिळणार आहे. तर लगेच कुठं जाऊ नका, लगेच त्या चॅनलवर तुम्ही जाऊन इजी टेस्टच्या ह्याच्याला आहे तिथं जाऊन किंवा लिंकवर जाऊन तुम्ही ते पाहू शकता. धन्यवाद. आपण सहकार्य केलं त्याबद्दल. आणि काही फीडबॅक तुमच्याकडे येतील ते फॉर्म भरून आम्हाला म्हणजे सूचना करा की अशा पद्धतीने आपलं जे चालले सेशन आहे म्हणजे आम्हाला पुढे जाऊन त्याच्याबद्दलचं प्रोत्साहन मिळणार आहे. धन्यवाद.